अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण वामनराज प्रकाशनची बरीच पुस्तकं आहेत. ही सर्व पुस्तकं पुण्याला अवेलेबल आहेतच आणि तो पत्ता तुम्हाला पाठवलेला आहे. आपण वामनराज प्रकाशनचे परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे महाराज यांचे फाल्गुन के दिन 4 रे पुस्तक वाचनात घेतले आहे. त्यात व्यवहारातही देवांना बघावे, रोजच्या संसारातही जे कराल ते श्री भगवंतासाठीच करा. मग तो स्वयंपाक असो काही असो. मला आमचे हे फार ओरडायचे, म्हणायचे की घरात 4 जण आणि काय उगाच 5-6 माणसांचा स्वयंपाक करून ठेवते. मी म्हणायचे उरले काही तर मी खाईन, पण तुम्ही मला सारखे असं म्हणू नका. ते म्हणायचे पण मला एकदा याचे कारण तरी सांग. मी म्हटले सांगावे, कारण त्याशिवाय हे काही ऐकणार नाही. शेवटी नवरा आहे तो, सांगितलंच पाहिजे ना, म्हणून सांगितले. अहो समजा कुठल्या तरी रूपाने मामा आले, कुठल्या तरी रूपाने भगवान दत्तात्रय आले, कुठल्या तरी रूपाने भगवंत आले आणि त्याने काही मागितले, तर माझ्याजवळ काही नाही असे म्हणू का मी? आणि जर तिघेही एकदम आले तर त्यामुळे माझे मला करू देस असे सांगितल्यानंतर ते हसून मला म्हणाले, अगं असे कधी होते का? मी म्हणाले होईल, नाहीतर न होईल, मला त्याचे काही घेणे नाही देणे नाही. मी मात्र असेच समजत राहून जन्मभर हे करीत राहणार. म्हणून जेव्हा या मुली मला विचारतात की किती स्वयंपाक करू, तेव्हा मी म्हणते मला नाही माहीत, कारण मग माझ्या हिशोबी खूप जण असतात. तुम्ही तेवढा स्वयंपाक करू नका, तुमचे तुम्ही बघा. आपण आपले करीत राहावे. आज नाही तर उद्या देवांना नक्की कीव येईल. अश्रू ही प्रेमासाठीच असतात. परमपूज्य सद्गुरू मातोश्रींना परमपूज्य श्री मामाने एकदा विचारले की आई, घटके पट सब खोल दिये है. हे मला मान्य आहे. श्री संत मीराबाई फारच सुंदर सांगतात. तसेच तुम्ही पण घटके पट सब खोल दिये है उघडून दिले आहेत. घट म्हणजे लिंगदेह, आतला सूक्ष्मदेह. त्या देहाभोवती असलेले पट म्हणजे सगळी कर्मांची पटली, ती सगळी संपलेली आहेत असा भाव. असे आई तुमचे पण झाले आहे. पण तरी मला एक सांगा, आपण जरी सर्व कर्मातून, सर्व वासनातून, सर्व भावनातून पूर्ण मोकळ्या झालेला आहात, तरी जेव्हा एखाद्या घुसळखांबावरची ती जिभेने लोणी चाटण्याची श्री भगवंताची खूण आपणास दिसली नाही, तेव्हा त्या दिवशी आपण मुळमुळून रडत का होता? त्यावर त्या म्हणाल्या, हो, आणि आम्हाला त्यांच्या पायाशीच राहू द्यावे अशी त्यांना सतत विनंती आहे. त्यांनी त्या दिवशी लोणी का घेतले नाही याचे रामायण तुला नंतर सांगेन. पण सख्या, तू एक लक्षात ठेव की मी जेव्हा रडते तेव्हा ते अश्रू माझे देव आहे. देव आले नाहीत म्हणून आलेले नव्हते. तू चूक करतो आहेस. आजपर्यंत त्यांनी मला किती अलोट प्रेम दिले हे माझे मीच जाणते. माझी पात्रता होती की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी मला आपले म्हटले आणि आपले म्हणूनच ते माझ्याशी सदैव वागत गेले. त्याच प्रेमापोटी ते अश्रू होते. त्या प्रेमापोटी सगळे आयुष्यही मी रडून काढीन. आणि रडून म्हणजे वाईट अर्थाने नाही, आनंदाने हसत माझ्या डोळ्यात सततच अश्रू येतील, कारण त्यांचे प्रेमच तसे आहे. मग मनच वळेल. म्हणून श्री भगवंत समोर येतील, येवोत न येवोत. त्यांच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. कुठल्या रूपाने येतील हेही आपल्याला माहीत नाही. पण म्हणून भाकरी दे, मी गावच्या कुत्र्याला घालतो असे करायचे नाही. आपल्याला जोपर्यंत श्री संत नामदेव महाराजांसारखे त्या कुत्र्याच्या जागीही श्री भगवंत दिसत नाही, तोपर्यंत तरी आपण असे काही करायचे कारण नाही. पण जो समोर येईल त्याच्याशी निदान चांगले वागायचे, एवढे तरी करावे. म्हणजे मग श्री भगवंतांचे जे प्रेम आपल्याला मिळेल ते खूप वेगळे असेल. असे प्रेम जर बघितले तरच ते मन फिरणार आहे, हे लक्षात ठेवावे. कारण त्याने न बघितलेला आनंद त्या प्रेमामध्ये असतो. तो आनंद जर का त्या मनाला कळला तरच ते मनच आपोआप कळेल, वळेल व म्हणेल की अरे ही होळीच काय, 17 होळ्यात उड्या घेतो, पण हा आनंद असाच मिळतो असू दे.
मग तेच मन आपोआप स्वतःच्या सगळ्या भावनगडी स्वतः सोडवायला येईल. एरवी भगवन नाम घ्यायचे म्हटले तरी समोरचे आजूबाजूचे लोक ते शांतपणे घेऊ देतीलच असे नाही. लोक 17 प्रश्न विचारतात, हे कसे, ते कसे. पण आपल्याला त्यांचीही हळूहळू सवय होते. आपल्याला देवाने पुष्कळ अवधाने दिलेली आहेत आणि एका वेळी पुष्कळ अवधाने आपण सांभाळूही शकतो. पण आपण आपल्या त्या कृतीचा कधी योग्य वापरच करीत नाही. एक की एकच, दुसरे बघतच नाही. अजिबात बघितले तर दोन्ही व्यवस्थित जमते. अवधाने नक्कीच ठेवता येतात, पण त्या कृतीचा नीट उपयोग करता आला पाहिजे. तो कसा करावा, तर आतमध्ये भगवन नाम सुरू राहिले पाहिजे आणि त्याच वेळी समोरच्यांचेही नीट ऐकता आले पाहिजे. त्याला नीट उत्तर देता आले पाहिजे. नाहीतर नवरा विचारतोय, अगं माझा चष्मा कुठे आहे, आणि आपण म्हणतोय गार पाणी कशाला घेताय, गरम पाणी घ्या की. हे असले आपण बोलणार. नामस्मरण सोडू नये असे नाही करायचे. असे केले तर आजूबाजूचे आपल्याला वेडे ठरवतील. पण हे नाम जेव्हा आपण सतत घेत जाऊ तेव्हा कोणी इतर काही विषय जरी बोलत असले तरी असे लक्षात येते की आत काहीतरी सुरू आहे आणि जे काही आत सुरू आहे ना ते बरे चाललेले आहे. नामाची तीच जाणीव महत्त्वाची असते. मग अशी गंमत होते की असे नाम घेत असताना आपले कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष जरी झाले तरी श्री भगवंतच आपल्याला सांभाळून घेतात. ते आपल्याला कमीपणा येऊ देत नाहीत, कारण त्यांचे नाम आपण घेतोय ना, त्यांना तेच तर हवे असते. म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत नामस्मरण काही सोडू नये. अहो, हे आपण कधीतरी लक्षात घ्यायलाच हवे. परमपूज्य श्री मामांनी जे जन्मभर सांगितले ते आपले निम्मे आयुष्य झाल्यावर तरी आपण लक्षात घ्यायला नको का? परमपूज्य श्री मामांनी वारंवार सांगितले होते की श्री भगवंतांचे स्मरण करीत राहा, मग पुढे सगळे काही आपोआप होईल. मामा तर इथपर्यंत सांगायचे की नोकरी नाही ना, इकडे ये. कसली नोकरी हवी आहे? मी कोणाला तरी सांगतो आणि मिळवून देतो, पण गड्या रे, साधना सोडू नकोस. त्यांची इच्छाप्रमाणे सद्गुरू आपल्याला कुठपर्यंत सांभाळायला तयार असतात आणि आपण काय अपेक्षा ठेवून वागतो हे आपले आपणच बघावे. आपण असे म्हणतो की मामांनीच माझे सगळे सांभाळायचे आणि मी चैनीत राहायचे. अहो, त्यापेक्षा श्री भगवंताचे नाम घ्या ना. ही सवय जर आतापासूनच लावून घेतली तर शेवटी काहीतरी उद्धाराची संधी मिळेल. काहीही झाले तरीसुद्धा कुठलाही विचार, कुठलीही गोष्ट, कुठलीही बाब ही त्यांच्याच ठिकाणी जावी, त्यांचीच इच्छा शेवटी प्रमाण मानावी, तरच शरणागती होऊ शकेल. श्री भगवंतांची इच्छा अशी होती का? बरं, ठीक आहे देवा, तुम्हाला जसे हवे असेल तसे ठेवा, फक्त तुमचे आम्हाला विस्मरण होऊ देऊ नका, एवढीच तुमच्या चरणांची प्रार्थना आहे असे म्हणायला लागा. मग कुठे हळूहळू शरणागती होऊ लागेल म्हणाल आणि एकदम होणार नाही. लोकलाज सोडली. ती संत मीराबाई म्हणतात की घटके पट सब खोल दिले है, लोकलाज सब डार रे. अकबर बादशहाला देखील मीराबाईंनी हीच ओळ ऐकवली होती. त्या म्हणाल्या, डर कशाचे, घटके पट सब खोल दिए है, लोकलाज सब डाल रे. ती लोकलाज उल्लंघून मी कधीच पलीकडे गेले आहे. आता लोकलज्जेचे काही वाटत नाही. कोणी काय म्हणेल आणि कोणी काय काय म्हणायचे आहे ते. मी भगवंताची आणि भगवंत माझे, एवढेच आता शिल्लक आहे. बादशहा आम्हाला कोणाचीही भीती नाही आणि काहीही होणे वाटत नाही. कोणी काय करावे आणि कोणी काय म्हणावे हे ज्याच्या त्याला कर्माने ज्याने त्याने ठरवावे. असे म्हणायला सुद्धा केवढे धैर्य लागते की लोकलाज सब डार रे. त्या म्हणतात, आम्ही सगळे कधीच सोडून दिले आहे. हा बाहेरचा देह आहे. हा कसाही गेला, कुठेही गेला तरी त्याच्याशी घेणे नाही. ते ज्या क्षणी म्हणाले त्याच क्षणी आम्ही घराच्या बाहेर पडलो. कोणाचे घर, कसले घर. आपल्या काही पदांमधून श्री संत मीराबाईंनी या लोकलज्जा त्यागाचे कारण स्पष्टपणे सांगून ठेवलेले आहे. त्या म्हणतात की श्याम सुंदर परवारा जीवडा दारा श्याम,
थारे कारण जगतन त्यागो लोक लाज कुलदारा. श्यामसुंदर अशा श्री भगवंतांवरून मी जीव ओवाळून टाकलेला आहे. या श्री भगवंतांकरिताच मी जग लोक यांचा त्याग करून लोकलाज कुलमर्यादा सोडून दिलेली आहे. सावरेसी किशोर मुहूर्त कचुकटोनो कट्यो लोकलाज बिसारी दारी तबही काज सख्यो. त्या सावळ्या किशोर मूर्तीने असा काही जादूटोणा माझ्यावर केला आहे की मला लोकलाजेचा विसरच